मॉर्निंग. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा टॉपिक बघतोय आपण. आणि लास्ट लेक्चरमध्ये हा टॉपिक जो आहे तो आपण पूर्ण केला होता. आता आपण त्याच्यावरचे काही इम्पॉर्टंट MCQ बघतोय. तर आता तुम्ही तुमचं मॉड्यूल नंबर 4 मधला पेज नंबर 68 ओपन करायचे आणि आपण आता काही क्वेश्चन्स बघतोय बघा, जे प्रिव्हियस इयरशी संबंधित आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो काय आहे बघा. Male gametophyte in angiosperm produces, and the options are single sperm and 2 vegetative cell. Next, 3 sperms. Third one option is 2 sperms and a vegetative cell. And the last one option is single sperm cell and vegetative cell. ठीक आहे. तर अँजिओस्पर्ममध्ये मेल गॅमेटोफाईटची एक स्पेसिफिक प्रोसिजर आहे, एक मेकॅनिझम आहे आणि त्यानुसार काही स्पर्म सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल प्रोड्यूस होत असतात. तर चला आता आपण एक डायग्राम बघूया. ही आहे टिपिकल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटची डायग्राम. तर लास्ट स्टेजला काय होतं मेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर तिथे 2 मेल गॅमेट्स जनरेट होतात जे जनरली हॅप्लॉइड नेचरचे असतात आणि सरते शेवटी ट्यूब न्यूक्लियस किंवा ट्यूब सेल ह्या पोलन ट्यूबमध्ये असते, जी जनरली पोलन ट्यूबला डायरेक्ट करत असते. आता बघा इथे पोलन ट्यूबमध्ये किती आहेत सेल्स, तर एक आहे ट्यूब सेल, दुसरे 2 आहेत मेल गॅमेट्स, ज्याला आपण वेगळ्या भाषेत मेल सेक्स सेल किंवा स्पर्म असं सुद्धा म्हणू शकतो. तर बघा इथं आहेत 2 स्पर्म आणि एक आहे ती आहे व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे नॉन सेक्स्युअल सेल, जनरली त्याला आपण ट्यूब न्यूक्लियस म्हणतो. तर आन्सर काय असणार आता, तर बरोबर राईट आन्सर काय आहे इथे, तर 2 स्पर्म सेल अँड अ व्हेजिटेटिव्ह सेल. तर सेकंड क्वेश्चन बघा. Foliform apparatus is characteristic feature of, and the options are Olleiron cell, Senegris generative cell and nuclear embryo. याच्यापैकी ॲक्च्युली फॉलिफॉर्म ॲपॅरेटस हे कुणाचं फीचर आहे, तर बघूया आता आपण आन्सर काय आहे. तर बघा Senegrate show hair-like projection called foliform apparatus which guide the pollen tube towards the egg. ठीक आहे. तर इथे बघा कोण आहे, तर इथे आहेत सेनेग्रेट्स जे जनरली कुठे असतात, तर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटमध्ये सगळ्यात खालच्या म्हणजेच मायक्रोपेल एंड जवळच्या ज्या 3 सेल असतात ज्यांना आपण एग ॲपॅरेटस म्हणतो, त्याच्यामध्ये 2 गार्ड सेल असतात आणि एक असते एग सेल. तर ह्या ज्या 2 गार्ड सेल असतात त्यांना आपण म्हणतो सेनेग्रेट सेल. या सेनेग्रेट सेल फॉलिफॉर्म ॲपॅरेटस प्रोड्यूस करतात आणि त्या जनरली पोलन ट्यूबला डायरेक्शन दाखवतात किंवा डायरेक्शन दाखवायला मदत करतात. सो राईट आन्सर आहे सेनेग्रेट सेल्स. तर आता आपण थर्ड वन क्वेश्चन बघूया. इन अँजिओस्पर्म मायक्रोस्पोरॅन्जिनेसिस अँड मेगास्पोरॅन्जिनेसिस, अँड द ऑप्शन आर इन्व्हॉल्व मिओसिस, ऑकर्स इन ओव्ह्यूल, ऑकर्स इन अँथर, and the last option is form gamete without further division. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मायक्रोस्पोरॅन्जिनेसिस आणि मेगास्पोरॅन्जिनेसिस म्हणजे काय बघूया. तर पहिला बघा मायक्रोस्पोरॅन्जिनेसिस. Each microspore mother cell divide mitotically to form thread of haploid microspore. ठीक आहे. तर पोलन ग्रेन जे आहेत किंवा मायक्रोस्पोर जे आहेत हे जनरली कुणापासून प्रोड्यूस होतात, तर मायक्रोस्पोर मदर सेलपासून. जनरली मायक्रोस्पोर मदर सेल ही डिप्लॉईड असते आणि ती हॅप्लॉईड फॉर्ममधले मेल गॅमेट्स म्हणजेच पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर जनरेट करते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मायक्रोस्पोर मदर सेल ज्या वेळेला हॅप्लॉईड पोलन ग्रेन जनरेट करते त्यावेळेला तिथे मिओसिस टाईपचं सेल डिव्हिजन होतं. आता नेक्स्ट वन जे आहे ते आहे मेगास्पोरॅन्जिनेसिस.
बघा काय आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. येथे सुद्धा सेम मेगास्पोर मदर सेल जी आहे ही जनरली एक सेल तयार करते ज्याला आपण हॅप्लॉइड मेगास्पोर म्हणतो. जनरली इथे सुद्धा मिओसिस ही सेल डिव्हिजन होत असते. तर अर्थात इथे आन्सर काय येणार, अगदी बरोबर पहिला ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे, इट्स इन्व्हॉल्व मिओसिस. फोर्थ वन क्वेश्चन बघा काय आहे, कोकोनट वॉटर फ्रॉम द टेंडर कोकोनट इज, and the options are innermost layer of seed coat, degenerated nucleolus, immature embryo and free nuclear endosperm. तर बघा या डायग्राममध्ये तुम्हाला काही पार्ट्स दाखवलेत. तर बघा इथे आउटर मोस्ट 3 पार्ट आहेत. त्याच्यापैकी एक पार्ट जो आहे सगळ्यात बाहेरचा तो आहे एक्झोकार्प. त्याच्या आतमध्ये असतो कोण, मेसोकार्प. आणि सगळ्यात आतमध्ये असतो तो एंडोकार्प. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो काही इनरमोस्ट पार्ट कन्सिडर करतो तो असतो एम्ब्रियो. आता टेंडर कोकोनटमध्ये 2 टाईपचे एंडोस्पर्म असतात. एक असतो सॉलिड एंडोस्पर्म आणि एक असतो लिक्विड एंडोस्पर्म, जे जनरली फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म म्हणून आपण कन्सिडर करतो. तर इथं राईट आन्सर काय येणार, अर्थात फोर्थ वन ऑप्शन, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. तर आता फिफ्थ वन क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट इज पार्थेनोकार्पिक. द ऑप्शन्स आर जॅकफ्रूट, बनाना, ब्रिंजल अँड ॲपल. तर जनरली आता पार्थेनोकार्पिक म्हणजे काय बघा, इट इज कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. And the next one important point in parthenocarpic, the fruits are generally seedless. ठीक आहे, कारण फर्टिलायझेशन होत नाही त्यामुळे सीड फॉर्म होत नाहीत. आणि जनरली त्यावेळेला अनफर्टिलाइज स्टेजमध्ये ओव्हरी काय प्रोड्यूस करते, ऑक्सिन प्रोड्यूस करते, म्हणजेच एंडॉल-3 ॲसिटिक ॲसिड प्रोड्यूस करते. आणि त्याच्यामुळे एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी ही इझिली होते विदाऊट प्रोडक्शन ऑफ सीड. आणि बघा इथे आपल्याला त्याने काही एक्झाम्पल दिलेत. इट इज पायनॅपल, बनाना, पपया एक्सेट्रा. आता तुम्हीच मला आन्सर सांगा काय आन्सर असावं. राईट, द राईट आन्सर इज बनाना. आता नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया, कॉटलीडॉन ऑफ मेज ग्रेन इज कॉल्ड. अँड द ऑप्शन्स आर सेलिओपायटल, क्युटिलन, प्युम्यूल अँड कोलिओरायझा. बघा इथे मी तुम्हाला मेज ग्रेनच्या कॉटलीडॉनची डायग्राम दाखवते. बघा लॅटरल सेक्शन ऑफ मेज सीड मध्ये कॉटलीडॉनला आपण काय लेबलिंग केलेलं आहे, तर स्क्युटेलम. ठीक आहे. ॲक्च्युली स्क्युटेलम काय असतं बघा, इट इज व्हेरी थिन बट हॅज हाय सरफेस एरिया अँड विच इज हेल्प टू ॲब्सॉर्ब न्यूट्रियंट्स फ्रॉम एंडोस्पर्म ड्युरिंग जर्मिनेशन. ठीक आहे, जर्मिनेशनच्या वेळेला एंडोस्पर्मकडून न्यूट्रियन ग्रास्प करायचं काम कुणाचं आहे, स्क्युटेलमचं आहे. त्याचबरोबर तो थोडासा थिन जरी दिसत असला तरी त्याने जास्तीत जास्त सरफेस एरिया मेज सीडमध्ये कव्हर केलेला असतो. सो राईट आन्सर काय आहे, तर स्क्युटेलम. सेवन्थ वन क्वेश्चन परत एकदा टेंडर कोकोनटवरती आहे. बघा, द कोकोनट वॉटर फ्रॉम द टेंडर कोकोनट रिप्रेझेंट. द ऑप्शन्स आर फ्री न्यूक्लियर प्रो एम्ब्रियो, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म, एंडोकार्प अँड फ्लेशी मेसोकार्प. तर टेंडर कोकोनटमध्ये जे काही वॉटर असतं ते कुठं असतं, तर बरोबर इनसाईड किंवा सेंटर पार्टला आपण कन्सिडर करतो. आणि ॲक्च्युली सेंटर पार्ट हा एंडोस्पर्मचा पार्ट आहे. म्हणून सेकंड वन ऑप्शन बरोबर आहे, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म, किंवा त्याला दुसरं नाव आहे लिक्विड एंडोस्पर्म. सो जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे राईट आन्सर. आता आपण 8th क्वेश्चन बघतोय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. कोणतं स्टेटमेंट जे आहे खालचं जे बरोबर नाही आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ऑप्शन्स बघा काय आहेत. फर्स्ट वन, पोलन ग्रेन्स ऑफ मेनी स्पेसीस कॉजेस सेव्हरल ॲलर्जीज. बरोबर आहे, हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. काही स्पेसीसचे जे पोलन ग्रेन्स असतात हे ॲलर्जिक कंडिशन रेस्पिरेटरी ट्रॅकवरती तयार करतात, जसे की अस्थमा यासारखे जे काही डिसऑर्डर्स आहेत ते त्याच्यामुळे जनरेट होऊ शकतात.
सेकंड वन ऑप्शन बघा, स्टोर पोलन ग्रेन इन लिक्विड नायट्रोजन कॅन बी युटिलाइज्ड इन क्रॉप ब्रीडिंग प्रोग्राम. अगदी बरोबर आहे. जे काही इंडेंजरस स्पेसीस आहेत त्यांचे पोलन ग्रेन्स लिक्विड नायट्रोजनमध्ये आपल्याला स्टोअर करता येतात. थर्ड वन ऑप्शन, टेप्टम हेल्प्स इन डिहेसन्स ऑफ अँथर. डिहेसन्स म्हणजे स्प्लिटिंग ॲट मॅच्युरिटी. तर टेप्टम अँथरला स्प्लिटिंगसाठी रिस्पॉन्सिबल नसतात किंवा ते त्याच्यासाठी मदत करत नाहीत. सो थर्ड वन ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. आता तरी आणि फोर्थ वन जो काही ऑप्शन आहे तो काय आहे बघा, एक्झाईन ऑफ पोलन ग्रेन इट इज मेडअप ऑफ स्पोरोपोलोनिन. अगदी बरोबर आहे हा ऑप्शन. तर जे काही पोलन ग्रेन्स असतात ते जनरली बायलेअर असतात. जो इनर लेअर असतो त्याला आपण म्हणतो एंटाईन आणि जो आउटसाईडचा लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो तर एक्झाईन. एक्झाईन हा जनरली नॉन बायोडिग्रेडेबल आहे कारण तो कुणापासून बनलेला असतो तर स्पोरोपोलोनिनपासून. मग आता आपण इथं जे ऑप्शन्स बघितले त्याच्यापैकी फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ वन जो पॉईंट आहे तो एक्झॅक्टली राईट आहे, पण थर्ड वन जो आहे तो रॉंग आहे. सो इथं आन्सर काय येणार तर थर्ड वन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 9th वन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. आणि ऑप्शन्स बघा काय आहेत. पहिला ऑप्शन आहे, पोलन जर्मिनेशन अँड पोलन ट्यूब ग्रोथ are regulated by chemical components of pollen interact with those of the pistil. ठीक आहे. ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात म्हणजेच पिस्टलवरती लँड होतात, या पिस्टलवर असणारे जे काही केमिकल कंपोनंट्स आहेत हे पोलन ग्रेनबरोबर इंटरॅक्ट होतात आणि त्यामुळेच ग्रोथसाठीचे जे काही न्यूट्रियंट्स आहेत किंवा ग्रोथचा जो रेट आहे तो डिटरमाइन होत असतो. सो पहिला ऑप्शन जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट आहे. सेकंड वन ऑप्शन बघा का आहे, सम रेप्टाईल हॅव ऑल्सो बीन रिपोर्टेड ॲज पॉलिनेटर्स इन सम प्लांट स्पेसेस. ठीक आहे. जनरली आपण काय म्हणतो पोलन ग्रेन हे नॉन मोटाईल असतात आणि त्यांना स्टिग्मावरती म्हणजेच पिस्टलवरती लँड होण्यासाठी काही अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टरची मदत घ्यावी लागते. तर इथे आपल्याला काय सांगितले तर काही रेप्टाईल्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल स्नेक किंवा लिझार्ड यांसारखे जे काही रेप्टाईल्स आहेत हे सुद्धा पॉलिनेशनला मदत करतात. तर एक्झॅक्टली राईट. काही ज्या काही वॉटर स्पेसेस आहेत किंवा ज्याला आपण ॲक्वॅटिक स्पेसेस म्हणतो, या ॲक्वॅटिक स्पेसेस ज्या आहेत त्याचबरोबर काही टेरेस्ट्रियल स्पेसेस जे आहेत यांचं पॉलिनेशन रेप्टाईल थ्रू होत असतं. तो सेकंड ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. थर्ड वन ऑप्शन बघा काय आहे, pollen grains of many species can germinate on the stigma of the flower, but only one pollen tube of the same species grow into the style. तर लक्षात घ्या, बऱ्याचदा डायग्राममध्ये आपण एकच पोलन ट्यूब दाखवतो, पण असं काही कंपल्शन नाही आहे. एकापेक्षा जास्त पोलन ट्यूबसुद्धा एका वेळेला तयार होऊ शकतात. सो थर्ड वन ऑप्शन जो आहे तो करेक्ट नाही आहे, नॉन करेक्ट आहे. आणि फोर्थ वन ऑप्शन बघा काय आहे, इन्सेक्ट दॅट कन्झ्युम पोलन ऑर नेक्टर विदाउट ब्रिंगिंग अबाउट पॉलिनेशन आर कॉल्ड पोलन रॉबर्स. बरोबर आहे. तर एक्झॅक्टली राईट. काही जे काही इन्सेक्ट्स किंवा बर्ड्स आहेत हे ज्या वेळेला पोलन ग्रेन्स डायजेस्ट करू शकतात किंवा पोलन ग्रेनला ॲज अ फूड मटेरियल म्हणून यूज करतात त्यांना आपण पोलन रॉबर्स असं म्हणतो. कारण ते पॉलिनेशनमध्ये पार्टिसिपेशन करत नाहीत, त्याच्या उलटं ते काय करतात तर पोलनच डायजेस्ट करून टाकतात, कन्झ्युम करून टाकतात. सो 9th वन जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे थर्ड वन. ठीक आहे. थर्ड वन हे त्याचा आन्सर आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. मॉड्यूल नंबर 4 मधलं पेज नंबर 69 ओपन करायचं आहे तुम्ही. आता आपण 10th वन क्वेश्चन बघायचं आहे. बघा, सीड फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन इन फ्लॉवरिंग प्लांट इन्वॉल्व द प्रोसेसेस ऑफ. and the options are somatic hybridization, apomixis, sporulation and the last one budding. तर आन्सर डिस्कस करण्याआधी मी या सगळ्या ऑप्शनचं तुम्हाला मीनिंग सांगणार आहे. बघा, सोमॅटिक हायब्रिडायझेशन म्हणजे काय, ज्या वेळेला न्यूली जेनेटिक प्लांट आपण जनरेट करत असतो त्यावेळेला त्याच्या जेनेटिक प्रॉपर्टी
आपण काय करत असतो तर डिस्टर्ब करत असतो किंवा इनपुट करत असतो, मिक्स करत असतो. ही जी काही जेनेटिक लेवलवरची जी प्रोसिजर आहे त्याला आपण म्हणतो सोमॅटिक हायब्रिडायझेशन. इट इज अ टाइप ऑफ जेनेटिक मॉडिफाईड प्लांट बाय विच टू स्पेसीज फ्यूज टुगेदर टू फॉर्म न्यू हायब्रिड प्लांट. ठीक आहे. नेक्स्ट वन जो पॉईंट आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस म्हणजे काय? इट इज asexual reproduction occurs without fertilization. And here egg cell directly show mitosis and meiosis is totally absent. ठीक आहे. तर ही असेक्सुअल रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. इथं फर्टिलायझेशन किंवा फ्युजन हे टोटली अब्सेंट असतं. ठीक आहे. नेक्स्ट वन जो पॉईंट आहे तो आहे स्पोर्युलेशन. स्पोर्युलेशनमध्ये जनरली प्लांट्स स्पोर सेल्स तयार करतात, व्हेजिटेटिव्ह सेल तयार करतात. आणि लास्ट वन जो ऑप्शन आहे तो बडिंग. जनरली डेलिया किंवा जिंजर हे जे काही प्लांट्स आहेत हे ज्या वेळेला मॅच्युअर होतात त्यावेळेला स्मॉल आउटर ग्रोथ जनरेट करतात, त्याला आपण बड म्हणतो. आणि हा बड जनरली न्यू प्लांट किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर इथं क्वेश्चन काय आहे? सीड फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन. ठीक आहे. इथं सीड्स कोण फॉर्म करतं तर प्लांट्स फॉर्म करतं. आणि कोणत्या प्रोसेसेसमध्ये किंवा मेकॅनिझममध्ये? तर राईट आन्सर आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिसचं मिनिंग परत एकदा सांगते. इट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फर्टिलायझेशन. ठीक आहे. सो राईट. तर आता नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया. इन मेजॉरिटी ऑफ एंजिओस्पर्म द ऑप्शन्स आर egg has foliform apparatus. Second, there are numerous antipodal cells. Third one, reduction division occurs in megaspore mother cell. And the fourth one option is a small central cell is present in the embryo sac. तर चला पहिला ऑप्शन बघूया. एग हॅज फॉलिफॉर्म ॲपॅरेटस. तर फॉलिफॉर्म ॲपॅरेटस जे आहेत हे जनरली सेनेग्रेड सेल्स तयार करतात, एग नाही. सो जो फर्स्ट वन ऑप्शन आहे तो आहे टोटली रॉंग. सेकंड वन ऑप्शन बघा. देर आर नंबरस अँटीपोडल सेल. ठीक आहे. अँटीपोडल सेल ह्या फक्त 3च असतात, 3पेक्षा जास्त नसतात. तो सेकंड वन ऑप्शनसुद्धा रॉंग आहे. थर्ड वन ऑप्शन बघा. रिडक्शन डिव्हिजन इज नथिंग बट मिओसिस ऑकर्स इन मेगास्पोर मदर सेल. बरोबर आहे. मेगास्पोर मदर सेल ही नेहमी हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार करत असते. सो थर्ड वन ऑप्शन जो आहे तो राईट आहे. आणि फोर्थ वन ऑप्शन बघा. अ स्मॉल सेंट्रल सेल इज प्रेझेंट इन द एम्ब्रियो सॅक. तर जे काही पोलन न्यूक्लियाय किंवा सेकंडरी न्यूक्लियस असतो हा जनरली बाकीच्या सेलपेक्षा थोडासा मोठा असतो. सो फोर्थ वन ऑप्शन जो आहे हा सुद्धा चुकीचा आहे. सो थर्ड वन ऑप्शन जो आहे हा बरोबर आहे. म्हणून इथं आन्सर आहे रिडक्शन डिव्हिजन ऑकर्स इन मेगास्पोर मदर सेल. आपण 12th वन क्वेश्चन बघतोय. पॉलिनेशन इन वॉटर, हायसिंथ अँड वॉटर लिली इज ब्रॉट अबाउट द एजन्सी ऑफ. अँड द ऑप्शन्स आर वॉटर, insect or wind, third one birds and the last one bat. ठीक आहे. सो वॉटर लिली आणि हायसिंथचे जे काही फ्लावर असतात हे जनरली वॉटर लेवलच्या वरती असतात आणि त्यामुळे त्यांचं पॉलिनेशन जे आहे हे इन्सेक्ट किंवा विंड थ्रू केलं जातं. सो राईट वन ऑप्शन आहे इन्सेक्ट ऑर विंड. आता 13th क्वेश्चन बघा. द ओव्ह्यूल ऑफ एंजिओस्पर्म इज टेक्निकली इक्विव्हॅलेंट टू. अँड द ऑप्शन्स आर first one megasporangium, second one megasporophyll, third one MMC and the fourth one megaspore. तर पहिल्यांदा आपण ऑप्शन्स जे आहेत या ऑप्शनचं मीनिंग बघूया. मेगास्पोरेंजियम इज नथिंग बट ओव्ह्यूल किंवा ओव्ह्यूलचं दुसरं नाव जे आहे तेच आहे मेगास्पोरेंजियम. ठीक आहे. सेकंड वन ऑप्शन आहे मेगास्पोरोफाईल. मेगास्पोरोफाईल म्हणजे काय बघा. अ लीफ ऑन विच मेगास्पोर आर फॉर्म. आणि जनरली हा पार्ट जो आहे हा जिम्नोस्पर्मच्या संबंधित असणारा पार्ट आहे. नेक्स्ट वन आहे मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल ही ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये असणाऱ्या अशा सेल्स आहेत ज्या एक सेल तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, ज्या स्वतः डिप्लॉईड असतात
पण त्या हॅप्लॉइड फिमेल गॅमेट जनरेट करतात. आणि फोर्थ वन ऑप्शन आहे मेगास्पोर, आणि मेगास्पोरचं मिनिंग आहे नथिंग बट फिमेल गॅमेट मीन्स एग. ठीक आहे. तर आता राईट आन्सर तुम्हीच मला सांगा. ओव्ह्यूल ऑफ अँजिओस्पर्म इज टेक्निकली इक्विव्हॅलंट टू. येस, ऑप्शन फर्स्ट इट इज मेगास्पोरॅन्जियम. तर सेकंड वन क्वेश्चन बघा काय आहे. फंक्शनल मेगास्पोर इन अँजिओस्पर्म डेव्हलप इंटू and the option first endosperm, second one embryo sac, third one embryo, and the last one option is ovule. तर मेगास्पोर जे आहेत म्हणजे एक सेल जे आहेत ह्या जनरली कुठे डेव्हलप होतात असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. आणि ऑब्व्हियसली एक सेल ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये जनरेट होत असतात. ठीक आहे. म्हणून राईट ऑप्शन आहे एम्ब्रियो सॅक. बघा, attracants and rewards are required for entomophily, hydrophily, clastogamy and anemophily. ठीक आहे. तर entomophily म्हणजे काय, तर पॉलिनेशन टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट. हायड्रोफिली म्हणजे काय, विथ द हेल्प ऑफ वॉटर. ॲनेमोफिली मीन्स विथ द हेल्प ऑफ विंड. आणि लास्ट वन जो आहे क्लॅस्ट्रोगॅमी म्हणजे काय, तर सेल्फ पॉलिनेशन. तर जनरली ॲट्रॅकंट्स अँड रिवॉर्ड्स रिक्वायर्ड फॉर, आणि याचा राईट ऑप्शन आहे तर अँटेमोफिली. कारण इन्सेक्ट जे आहेत हे इन्सेक्ट फ्लॉवरिंग प्लांटचे जे काही नॉन इसेन्शियल फ्लोरोहोरस आहेत म्हणजे पेटल्स, अरोमा यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. सो इथं राईट ऑप्शन आहे अँटेमोफिली. 16th वन क्वेश्चन बघा. फ्लॉवर्स विच हॅव सिंगल ओव्ह्यूल इन द ओव्हरी are the packed in inflorescence are usually pollinated by, and the options are B, second one wind, third one bat, and the fourth one water. ठीक आहे. आणि जनरली सिंगल ओव्ह्यूल आणि ओव्हरी असणारे जे काही फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांचं पॉलिनेशन हे जनरली ॲनेमोफिली थ्रू होत असतं. म्हणजे कुणा थ्रू, तर विंड थ्रू होत असतं. सो राईट ऑप्शन इज विंड. आणि आता आपण लास्ट वन क्वेश्चन बघतोय. द डायशियस फ्लावर प्लांट प्रिव्हेंट्स बोथ, अँड द ऑप्शन्स आर ॲटोगॅमी अँड जायटोनोगॅमी. सेकंड वन ऑप्शन इज जायटोनोगॅमी अँड झॅनोगॅमी, अँड थर्ड वन ऑप्शन इज स्लॅस्टोगॅमी अँड झॅनोगॅमी, अँड द लास्ट वन ऑप्शन इज ॲटोगॅमी अँड झॅनोगॅमी. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या सगळ्या वर्ड्सचं मिनिंग बघूया. तर ॲटोगॅमी अँड जायटोनोगॅमी त्याचबरोबर झायनोगॅमी याचं मिनिंग काय आहे बघा. तर ॲटोगॅमी म्हणजे काय बघा. ॲटोगॅमी इज अ मेथड ऑफ फर्टिलायझेशन ऑफ ए फ्लॉवर बाय अ पोलन फ्रॉम द सेम फ्लॉवर. ठीक आहे. जर एकाच फ्लॉवरचा अँड्रोशियम आणि एकाच फ्लॉवरचा गायनोशियम किंवा एकाच फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स आणि त्याची स्टिग्मा जर युटिलाइज होत असेल आणि सेल्फ पॉलिनेशन मेथड ऑक्युपाय होत असेल तर त्याला आपण ॲटोगॅमी असं म्हणतो. जनरली ॲटोगॅमीपासून प्रोड्यूस झालेले ऑफस्प्रिंग हे जेनेटिकल सिमिलर असतात त्यांच्या पॅरेंट्सबरोबर. सेकंड वन जो आहे जायटोनोगॅमी म्हणजे काय बघा. इट इज अ फर्टिलायझेशन ऑफ फ्लॉवर बाय पोलन फ्रॉम अनादर फ्लॉवर ऑन द सेम प्लांट. एकाच झाडाचे जर दोन फ्लॉवर असतील आणि त्यांच्यामध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला जायटोनोगॅमी म्हणतात. अर्थात यापासून तयार झालेले जे ऑफस्प्रिंग्स असतात ते सुद्धा पॅरेंट्ससारखेच म्हणजे जेनेटिकल सिमिलर असतात. आता झॅनोगॅमी म्हणजे काय बघा. झॅनोगॅमी इज अ फर्टिलायझेशन ऑफ फ्लॉवर बाय पोलन ऑफ फ्लॉवर फ्रॉम अ डिफरंट प्लांट बट द सेम स्पेसिस. एकाच स्पेसिसच्या दोन डिफरंट प्लांटमध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला झॅनोगॅमी म्हणतात. ठीक आहे. आता जनरली यांच्यापासून तयार होणारे जे काही ऑफस्प्रिंग्स असतात हे ऑफस्प्रिंग जनरली त्यांच्या पॅरेंट्सपेक्षा वेगळे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. अर्थात यांचे ऑफस्प्रिंग जेनेटिकल सिमिलर नसतात, त्यांच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशनसुद्धा असू शकतात. आणि क्लेस्टोगॅमी म्हणजे काय. इट इज ॲटोमेटेड सेल्फ पॉलिनेटेड मेथड. ठीक आहे. तर इथे राईट ऑप्शन काय आहे बघा. तर राईट ऑप्शन आहे फर्स्ट वन ॲटोगॅमी अँड जायटोनोगॅमी.
ठीक आहे. जनरली जे काही डायशियस फ्लावर असतात ते एक तर मेल फ्लावर किंवा फिमेल फ्लावर याच्यापैकी एकच फ्लावर काय करतात, बेअर करतात. त्यांच्याकडे एकच फ्लावर असतं आणि ते कशासाठी असतात, तर ते जनरली सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड करण्यासाठी ही मेकॅनिझम अँजिओस्पर्मिक प्लांटनी अडॅप्ट केलेली आहे. सो राईट वन ऑप्शन आहे फर्स्ट वन, ॲटोगॅमी अँड जायनेटोनोगॅमी. ठीक आहे. तर उद्या आपण न्यू क्वेश्चन्स घेऊन परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय.